माझं नाव अभिजित हनुमान काकडे. माझं गाव धोंडेवाडी, तालुका कराड, जिल्हा सातारा. या गावचा रहिवासी असून आमच्या घरच्यांची अपेक्षा होती की एखाद्या चांगल्या पानाड्याने आपला पॉईंट बघावा. या दृष्टिकोनातून आमचे जवळचे दादा जवळपासचे गावचे आहेत, त्यांनी आम्हाला एका चांगल्या पानाड्याचे लातूरचे पानाडे आहेत शिवशंकर हिंगमेरे या साहेबांचा नंबर दिला. साहेबांनी आम्ही कॉन्टॅक्ट केला. साहेबांनी सांगितलं 2 वर्ष आम्हाला वेटिंगला. दादांच्या ह्याच्यामुळे आम्हाला शक्य झालं. त्यांनी त्यांना फोन केला, ते इथं आले, आम्हाला एक चांगल्या प्रकारचा पॉईंट दिला. आज तो पॉईंट 7.5च्या मोटर इतका दिवसभर मोटर चालत्या असा ते पॉईंट दिला. आम्ही त्यांचे खरोखर आभार मानतो. आणि त्यांनी आपल्या ह्या पॉईंट दाखवल्याबद्दल तिने फक्त इथं येऊन आम्हाला एकदा आमच्या हस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यामुळं त्यांनी जो पॉईंट दिला आहे आम्हाला तो खरोखर खूप भारी आहे आणि चांगला पॉईंट आहे. त्याच्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, माझं नाव शिवशंकर हिंगमेरे. मी लातूरवरनं इथं पॉईंट बघण्यासाठी कराड येथे आलेलो आहे. त्यांचा जिल्हा सातारा, तालुका कराड आणि गावाचं नाव आहे धोंडेवाडी. या ठिकाणी आपण आज विहिरीचा पॉईंट बघण्यासाठी आलेला आहे. आणि सरांच्या इथं जवळपास नाही म्हटलं तर एक 8-10 एकर क्षेत्र आहे. त्यांच्या इथं पाणीच नाही सांगायचं म्हटलं तर. आणि सरांनी आपल्याला आपले व्हिडिओ बघून जवळपास एक 2-3 महिन्यापासून कॉल केला की पॉईंट बघण्यासाठी. मग आपण आज या ठिकाणी आलेलो आहेत आणि सरांना आपण विहिरीचा पॉईंट दिलेला आहे. विहिरीला आपण जवळपास त्यांना 7ची मोटर चालू अशी अपेक्षा त्यांना आपण सांगितलेली आहे. जवळजवळ 50-55 विहिरीचं खोली सांगितलेली आहे. आणि नंतरला पण ह्यांना आपण असं सांगितलं की आडवे होल जरी मारले तरी विहीर चालन, म्हणजे जास्तीत जास्त, म्हणजे आडवे होल मारायची गरज नाही असं एक आपण त्यांना सांगितलेलं आहे. विहीर शक्यतो कमीत कमी 55 फूट तरी टाकावं लागेल. त्याच्या पुढं त्यांनी खणतील किंवा नका देईल त्यांची अपेक्षा राहिली. पण विहिरीला भरपूर पाणी आहे. आणि सरांचं नाव वगैरे आपण जाणून घेऊयात, काय अपेक्षा यांच्या सांगतील पुढं. नमस्कार, मी धोंडेवाडच्या गावचा रहिवासी असून माझं नाव अभिजित हनुमान काकडे. माझं एज्युकेशन चालू आहे. तरी पण आमच्या पप्पांची किंवा आमच्या घरच्यांची अपेक्षा होती की कोणीतरी एक चांगल्या पानाड्यानं आपला पॉईंट बघावा. म्हणून साहेबांचं व्हिडिओ बघितलं. आपण युवा पिढी आहे, नेटच्या द्वारे आपण असंख्य आपण सोशल मीडियावर यूट्यूबवर व्हिडिओ बघतो. साहेबांचा आपण व्हिडिओ बघितला आणि टॅग आहे ते त्यांचे सबस्क्रायबर खूपच आहेत आणि लाईक तर इतक्या भरपूर त्यांच्या व्हिडिओजने असतात. तरी पण आपण त्यांचा व्हिडिओ बघितला, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. आमचे जवळचे मित्र मिळाले. दादा आपल्या मोठ्या भावासारखे होते. रोहित दादांशी आपला संपर्क झाला, साहेबांशी आपला संपर्क झाला. साहेबांनी इथं आले, आपला पॉईंट बघून दिला. साहेबांनी आपल्याला पॉईंट सगळ्या बघितला, एक चांगला पॉईंट दिला. त्याबद्दल दादांचे खूप खूप आभार मानतो मी. आणि दादांना मी खरोखर कळकळून हात जोडतो की बाबा एवढ्या लांब प्रवास करून दादा आमच्या इथं आले, आमचा पॉईंट बघितला. त्याबद्दल दादांचे खरंच आभार मानतो. थँक्यू, धन्यवाद. ओके साहेब. आपण दुर्मान